एक छोटा मुलगा, आज त्याने काही ठरवले आहे. त्या देवाबरोबर जेवायचे आहे. तो देवाच्या शोधात निघाला. काही खाण्याच्या वस्तू आणि पाण्याच्या बॉटल बरोबर घेऊन तो घराबाहेर पडला. खूप चालला एका बागेत गेला. थोडी विश्रांती घेण्यासाठी एका बाकावर बसला. जवळच एक आजी होती. तिच्याकडे त्याचे लक्ष गेले. तिला बहुधा तहान लागली होती. त्याने जवळचे पाणी तिला दिले. ती पाणी प्यायली आणि बाटली परत देताना ती हसली. इतके सुंदर हसणे तो प्रथमच बघत होता. त्याने तिला खाऊ दिला. ती परत तसंच हसली. ते हास्य बघून तो मोहून गेला. तो उठला. दिवस सरत आला होता. आता त्याला घरी पोहोचायचे होते. तो तेथून निघाला. थोडे पुढे गेला. वळून पाहिले. ती आजी गोड हसत होती. तो धावत तिच्याकडे आला. तिला मिठी मारली. तिनेही प्रेमाने त्याला कुशीत घेतले. घराच्या दिशेने तो निघाला. घरी पोहोचला. आज तो खूप खुश दिसत होता. आईने त्याला विचारले. तो म्हणाला, देव कितीतरी थकला होता आई. भुकेलेला, तहानलेला होता. तरी सुद्धा खूप गोड हसत होता. इकडे ती आजी सुद्धा घरी पोहोचली. केवढी आनंदी, केवढी तृप्त. रोजचा शीण नव्हता. एकटेपणाची बोज नव्हती. तिच्या मुलाला सारे अनपेक्षित होते. कुठे होतीस दिवसभर? त्याने आईला विचारले. ती दैवी तंद्रीतच होती. म्हणाली, मला वाटत होते त्यापेक्षा देव खूप तरुण आहे. तरुण कसला, बालकच आहे. न मागता मला सारे दिले. प्रेमाने मिठीही मारली. आजीच्या देहावर वसंत ऋतू अवतरला होता. केवढा आनंद, केवढी तृप्ती, केवढे ते समाधान. ही छोटीशी गोष्ट मी वाचली आणि दिवसभर त्या मुलाचा आणि त्या म्हातारे आजीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत राहिला. सारे अध्यात्म एका छोट्याशा गोष्टी साठवून भरले होते. हजार धर्मग्रंथाचे सार एका गोष्टीचे अज्ञात लेखकाचे मला खूप खूप कौतुक वाटले. देवाला निवृत्त करायला निघालेल्या किंवा देवाला शोधायला निघालेल्या प्रत्येकानेच ही गोष्ट वाचली पाहिजे. या एका गोष्टीत साऱ्या शंकेचे समाधान सापडते. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो ना, त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मात देव सर्वांना दिसत असतो. श्री स्वामी समर्थ. भिवू नका. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत.